लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहीण निमित्तानं महिलांना संक्रांतीची भेट मिळणार. संक्रांतीला 3 गिफ्ट मिळणार. लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर ही अपडेट आपण देत आहोत. खूप मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट. तसेच आता महिलांसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज दिनांक 13 जानेवारी 2025 आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी या ठिकाणी खूप मोठी सूचना आहे. तर बघा ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील म्हणजे 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी भेटमध्ये मिळणार आहे. या ठिकाणी बघा मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता 90,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. 1,000 सबस्क्रायबरसाठी हा गिव्ह अवे असणार आहे. बघा ज्या दिवशी 1,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी लकी विनरला गिफ्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही साडी ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी भेटमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, आता आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे की आता बघा संक्रांत आलेली आहे. आज संक्रांतीचा पहिला दिवस आहे. या ठिकाणी बघा आता महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. संक्रांत आली, आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत. कारण की या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात या ठिकाणी बघा केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आता 10,930 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याला 10,930 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. त्यामुळे आता बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात मोठी ही अपडेट आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. ते काय म्हणालेले आहेत तर या ठिकाणी बघा त्यांनी खूप मोठं विधान केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. भरपूर महिला विचारत होत्या की लाडकी बहीण योजना सुरू राहणार का, बंद होईल का, असं भरपूर जणांनी कमेंट्स केले होते. तर या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजितदादांनी, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही. बघा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे. त्यांनी काल सुद्धा घोषणा केलेली आहे. तसेच बघा अजितदादा अजून काय बोलले त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर त्यांनी सांगितलेलं आहे की वीज माफी आणि लाडकी बहीण योजना चालूच ठेवणार असं स्पष्ट केलेलं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना त्यांनी अजून एक मोठं विधान या ठिकाणी केलेलं आहे की लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला पैसे देणार आहोत, काळजी करू नका. या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता जो 7वा हप्ता आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे आणि ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे आणि त्यांना अगोदर सुद्धा पैसे मिळाले होते आणि आता सुद्धा पैसे मिळणार आहेत, म्हणजे ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांना आम्ही पैसे देणार आहोत. 7वा हप्ता सुद्धा देणार आहोत, पुढचा 8वा हप्ता सुद्धा देणार आहोत, 9वा हप्ता सुद्धा देणार आहोत आणि 10वा हप्ता सुद्धा देणार आहोत. हे हप्ते तुम्हाला 5 वर्ष सलग मिळत राहणार आहेत, कंटिन्युअसली मिळत राहणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट की लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो एक्झॅक्टली कधी येणार आहे आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, या आधी जे पैसे आले होते लाडकी बहीण योजनेचे ते कधी कधी आले होते आता आपण त्याविषयी या ठिकाणी अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आला होता तो 3,000 रुपयांचा आला होता. कारण की त्यावेळेस दोन्ही महिन्याचे पैसे सुरुवातीला एकत्र दिले होते. जुलै महिन्याचे पैसे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500. बघा या ठिकाणी 29 तारखेला आला होता, 29 ऑगस्टला. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा एकदा पैशांचं वितरण करण्यात आलं. तो होता 3रा हप्ता. बघा हा 3रा हप्ता होता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता होता. तर सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट झाला होता तर 26 तारखेपासून. बघा 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत या 3-4 दिवसामध्ये सर्व महिलांना त्यावेळेस पैसे मिळाले होते. त्यानंतर बघा जो 4था आणि 5वा टप्पा होता म्हणजे 4था आणि 5वा हप्ता होता हा बघा 8 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर पर्यंत शेवटपर्यंत वाटप होत होतं. लास्ट डीबीटी 9 ऑक्टोबरला झालं होतं आणि त्यावेळेस तुम्हाला 3,000 रुपये देण्यात आले होते माहिती सरकारच्या माध्यमातून. बघा हा जो हप्ता होता हा याच्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिले होते कारण की आचारसंहिता वगैरे लागणार होती निवडणुकीमुळे. त्यावेळेस तुम्हाला एक साथ हे पैसे ऍडव्हान्स मध्येच दिले होते.
ठीक आहे. आता त्यानंतर बघा 6वा जो हप्ता आला तो होता डिसेंबरचा हप्ता. डिसेंबरचा हप्ता आता तुम्हाला 10-12 दिवसाच्या पाठीमागे मिळाला होता. तर तो कधी मिळाला? 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यावेळेस जमा झाले होते. ठीक आहे. याआधी हे पैसे आले होते. आता महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उरतोय, की जानेवारीचा जो हप्ता आहे, हा जो 7वा हप्ता आहे, हा कधी येणार महिलांच्या खात्यामध्ये? तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता जानेवारी महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे, जानेवारी 2025. ठीक आहे. तर यातले 12 दिवस तर आता कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, 12 दिवस. आज तारीख आहे 13 जानेवारी. उद्या 14 जानेवारी मकर संक्रांतीचा सण आहे. त्यानंतर 15 जानेवारी आणि 16 जानेवारी हे जे दिवस आहेत, हे 4 दिवस आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की याच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर याचे 4-5 दिवस आहेत, कारण की आता हे पैसे पाठवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, म्हणजे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर पर्यंत सर्व पैसे बघा जवळपास 2,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले. तर आता बघा 2100 रुपये सुद्धा महिलांना दिले जाणार आहेत. आता या ठिकाणी बघा 2100 रुपये संदर्भात सरकारकडून योजनेबाबत आता मोठं पाऊल उचलताना दिसत आहे. तर सरकारने या ठिकाणी काय मोठं पाऊल उचललेलं आहे, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा संक्रांतीचा आज पहिला दिवस आहे. तर बघा आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की हा जो हप्ता आहे जानेवारीचा, हा हप्ता संक्रांतीला येणार होती अशी माहिती या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आली होती. संक्रांतीला महिलांना 7वा हप्ता मिळणार होता. त्यामुळे बघा आज पहिला दिवस आहे, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी काही महत्त्वाचे आकडे आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक जो खर्च आहे तो या ठिकाणी बघा 46,000 कोटी आहे, आणि निधी जर वाढवला 2100 केला तर 63,000 कोटींवर जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता लाडकी बहीण योजनेमधून महिलांना 3 गिफ्ट मिळणार आहेत. तर पहिलं गिफ्ट कोणतं असणार आहे, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर महिलांच्या खात्यामध्ये 3 गिफ्ट जमा करण्यात येणार आहेत. पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. दुसरं जे गिफ्ट आहे तुम्हाला जे गॅसचे पैसे आहेत, या ठिकाणी बघा 3 गॅस मोफतचे पैसे सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे महिलांना गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट आहे या ठिकाणी बघा लेक लाडकी योजनेचे सुद्धा पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा सर्वात मोठी ही अपडेट आहे. तसेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पैठणी साडीचं गिव्हअवे सुद्धा या ठिकाणी करणार आहोत, आणि हे गिव्हअवे ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी वाटप करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाचा प्रश्न, की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे? तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर. तर बघा आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे 14 जानेवारीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. पण हा हप्ता 1500चा मिळणार की 2100, याबाबत आता लाडक्या बहिणींनी प्रश्न पडलेला आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की 1500 मिळणार की 2100. तर या ठिकाणी बघा त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा दरम्यान आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या आधी दिल्या जाणाऱ्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत यावेळी देखील महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहेत. तर बघा तुम्हाला 1500च मिळणार आहेत. तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहेत त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट आहे. तर आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच मार्च 2025 नंतर महिलांना 2100 रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सूतवाच केले आहे. त्यामुळे महिलांना बघा या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात देखील 1500 रुपयाचाच हप्ता मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा 1500च मिळणार आहे. मार्च महिन्यापासून तुम्हाला हे पैसे मिळतील. तसेच या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक काही या ठिकाणी अपडेट आहे. तर ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, बघा लाडकी बहीण योजना सोडून नमो शेतकरी असेल, पीएम किसान योजना असेल किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतात, समजा त्या योजनेमधून जर तुम्हाला 1,000 रुपये मिळत असतील आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून जर लाभ मिळवायचा असतील तर 1500 वजा 1,000 असे मिळून तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये मिळतील, असं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. कोणत्याही तुम्ही एका योजनेचा लाभ घेऊ शकता. आता महत्वाचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल? तर तुम्हाला संक्रांतीचा जो हप्ता आहे तो 13 जानेवारी पासून ते 17 जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल.